ओय सविते, सविते. मेली का रे भोशीची? ए सविते, माझी बाई मेली का व? अये लमचे, व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तुला मराचा होता काय? आता उठ न, उद्या मरजो न. सविते, ए लमचे मेनी खाये. भूत भूत. अये तुला का मी भूत दिसतो काय? गण्या तू चांगल्यानं सविती म्हणलो तर उठलीस नाही. अन मेनी खाई म्हणलो तर पटकन उठलीस. ओंगाडे तुझं नाव सविती नाही मेनी खाई ठेवायला पाहिजे. हे गण्या, पण तू येती का करतेस ना घराच्या खिडकीत? मूत आहो. छी, तुझ्या घरी बाथरूम नाही का? ए बैल दिमाकाचे, तुला आठवण करून देत आहो. आज व्हॅलेंटाईन डे आहे. ओ हॅपी व्हॅलेंटाईन डे गणू. तुझा हॅपी व्हॅलेंटाईन डे की मग होईल. आज वेळात वेळ काढून मला भेटायला येजो. अरे पण गण्या, आला घुबड आपल्या रस्त्यावर. अरे अरे तसा नाही. मग कसा? पांढरा ससा खड्ड्यात जाऊन धसा. बे डुकरा, आज माझे मायबाप संध्याकाळवरी घरी नशी देणार. माझा भाऊ एकटा राहते घरी. तर तुझ्या भावाला पकड, त्यालाही बत्ती देतो. हुड रे, अजून मला म्हशीचा बैलाचा शेणपुंजा करावाचा आहे. 10 वाजता वरी झोपून राहशील ना, तू का शेणपुंजा करशील? आता बरं झालं उठवायला आलो तर. नंतर कधी भेटू यार. तुमच्या टेडी डे ना चॉकलेट डेच्या दिवशी नाही म्हणलीस ना का नंतर मला भालू आणि चॉकलेट देशील म्हणून? लमचे तो भालू घेवासाठी मला स्वतःला विका लागला. बापरे, म्हणजे मी जो भालू खेळतो तो या गण्यान दिलन. मग तो पाटील मला गावभर शोधत आहे त्याचे कपडे धुवायचे आहेत तर. पण तू त्याचे काऊन कपडे धुशील? ए टेडी डेच्या दिवशी तुला भालू घेऊन देवासाठी मी ना पाटलाकडून पैसे मागलो, बदल्यात मी त्याचे कपडे धुवून देणार होतो. जा थोड्यात धु मग त्याचे कपडे. तुमचा हस तो जाणून पॅन्ट झगला आणि तोच पॅन्ट मला धु म्हणून माझ्या मांग लागलाय. पाहिलो पण असे माणसं नाही पाहिलो बाई. अरे पण मला आज खरंच नाही जमा. आता तुझ्या घरी मला अजून शेणपुंजा करावाचा आहे. लमचे तू किती बहाना मारशील? लमचे 4 वर्ष झाला तुझा मला रिश्ता आहे ना, अजून मी तुला हात नाही लावलो. लमचे मलाही पाहू दे, जांभळा किती गोड लागते तर. ओहो, पप्पाले आता खबर करावा लागेल. थांबा, तुमचा कसा राहते तर व्हॅलेंटाईन डे चांगला ढुंगणातून निघल तेव्हा समजेल. सविते, लमच्या किती हौशी म्हणावा रे तू. ए बाय, तुला दिसताय का मी शेण उचलत आहोत? जी वहिनी, माझ्या घरचा शेण उचलावाचा होता जी. बे आता भाभीला अशी कामं सांगशील का बे? का होते बे, रोजी देतो ना मी 350 रुपये देतो. अरे बकऱ्या गण्या, माझा पिच्छा सोड. गलती झाली, मी ना तुझ्याकडून चॉकलेट आणि भालू घेतलं तर. बाबू गण्या, माझा पिच्छा सोड, मला अजून शेण उचलावाचा आहे. वहिनी, तुमची बस टोपलाभर हकते का जी? तुमची बस तेवढी नाही हग बापा. अबे भोशीच्या, तू येती माझा काम करावं आलास. शेण हगल्याच्या गोष्टी सांगावं आलास बे. गण्या, आज नाही जम, खरंच नाही जम रे. उद्या उद्या ये तू, उद्या नक्की जमल पाय. उद्या म्हणू माझे केस पांढरे होऊन राहिले, पण तुझा उद्या कधीच नाही येऊन राहिला. मला खरं खरं सांग, तू माझ्यावर प्यार करतेस का नाही? आई ते येती नस कापतो माझी. ई बकऱ्या गण्या, माझा बाप दणकट राक्षस आहे. माहित गीत झाला ना तर आपल्या दोघांचे चमडे काढते. तुमच्या राजकुमारच्या पोरासोबत तंशीच्या ढगात भेटलीस तेव्हा नाही काढलं काय चमडे? फक्त मलाच बहाणे देतीस तू सविते. लढते बोशीचा बे डेंग्या. सॉरी वहिनी, देऊन देवा ना जी. ए मी तशी दिसतो का जी? वहिनी, शेणाचा टोपला देवा म्हणलो याच्या डोक्यावर. तुमचा डोकसा दुखला असेल ना. बाई, मला चाय बनवून दे. बापू लहानच्या, ते बस तुमची मुतत आहे पाय, तो पे तू. चाय पेक्षा चांगला लागते बापू. बे डेंग्या, आपला काम कर ना बे. बापरे, टाऊन बे लहानच्या, तुझ्याकडे कपडे नसेत का बे उघडा हिंडतेस तर? अबे मी कसा हिंडो, तुला काय करत आहे बे गण्या? बे टकल्या, या शेणामध्ये तुला बुजवून मारीन. आई, माझ्यासाठी पटकन चाय बनव आणि दिवसभर माझ्यासोबत राह. पप्पा येणार आहेत घरी. बे भोशीच्या, किती खोटा बोलतेस बे. आयक गण्या, आता माझे पप्पा येणार आहेत म्हणते. आज नाही भेटू ना. ए तू का पागल आहेस का? तो तुला चुत्या भरून चालला. त्याच्याकडे फोन नाही, काही नाही ना, त्याला कसं माहित तुझा पप्पा येणार आहे का नाही म्हणून? इनी टेन्शन नको घेवा. आताच मी ना माझ्या बापाला फोन लावायला सांगलो. तुमच्या बापाले? तुमचा बाप अजून रातवरी येणार नसे. तू नाही मानशील नाही? ठीक आहे, चल. बराबर बे गण्या भाऊ, नाही तर साला मला 7व्या महिन्याची तयारी करा लागल. भाऊ, रूम पाहिजे होती. या पोरीला कोठीतरी पाहिल्यासारखा लागत आहे रे भाऊ. तुझ्या मावशीची पोरगी होय. रिश्त्यामध्ये तुझी बहीण लागते ना, म्हणून तुला पाहिल्यासारखी लागत असेल. बापरे भाऊ, तू तर मोठा गरम माणूस आहेस का? बराबर आहे ना, आपले काम सोडून तू भोशीच्या फालतू धंदे करून राहिलास. रूम खाली आहे का सांग? थांब, एक पेशंट गेलाय अंदर. पेशंट गे गण्या, तू मला दवाखान्यात काऊन आणलास रे? हो, माझी किडनी विकायचा प्लॅन आहे का तुझा? तुमच्या इमलच्या पुड्या खाऊ खाऊ तुझी किडनी चून खडी सारखी झाली आहे. भोंगाडे, तुझी किडनी कोण घेईल? तुमच्या हॉटेलचा नाव आहे ना दिसे काय तुले?
मग हा असा काऊन म्हणते अंदर एक पेशंट गेलाय म्हणून? चांगल्यानं सांग ना का, अंदर एक लपडा गेलाय म्हणून. तू ही भोशीच्या लमचा पिवळे केस केलास ना, बुद्धी पिवळी केलास का गा? रे थोडसा दम धरा भाऊ, एवढी आग कायची? अगा भाऊ रूम आहे का गा? बुडके बाबा वा गण्या, वा बुडके बाबा वा. या वयामध्ये तू व्हॅलेंटाईन डे मनवायला आलास? तुझी नाही गिरली का मस्ती? अबे गण्या, त्या बाईला डोळ्याला दिसे नाही, मी न हिला रस्ता पार करून देवासाठी विचार केलो का. मारीन कुबळात लाट, पाडीन बत्तीशी दात. आपल्या नातवासोबत खोटा नको बोलू. सांग कोणत्या रूमचा दरवाजा खोलू? अच्छा बहीण, आम्ही दुसऱ्या हॉटेलमध्ये जातून बे. चल बाबू. ए गण्या लवकर घे, माझा बाप येईल. अगा 4 रूम आहे ते एक तर रूम खाली असेल का? दिवस कोणता हो पाय ना भाऊ, कशा रूमा खाली राहतील? हो खरं आज गावातले एवढे शिकारी शिकार करावाला निघतेत. पाठ पाय थोडसा. काय सांगा भाऊ, किती रुपये झाले तुमचे? बाबा गण्या, माझ्या माईला धोका दिलास बाबा तू. अन लपडा केलास तर केलास, कोणासोबत केलास का? माझ्याच मॅडम सोबत. पैसे देऊन देवालजी. बाबा बाबू तसा काही नशे रे जसा तू समजत आहेस. बाप लेक नातू तिघच्या तिघही तुम्ही लपडेवाले आ रे. बापू घरी नको सांगजो मा. भाऊ जाता का अंदर? चलिए. सविते पप्पा चांगला फायदा घेतलीस पोरी, आपल्या बापाच्या साधेपणाचा चांगला फायदा घेतलीस. पप्पा तसा नशे जसा तुम्ही समजत आहात. जी पप्पा मग बोलाल, पहिले यायला दमसवा. चांगले चमडे काढा दोघांचे. मामाजी आई व दातकुडी दुखत आहे मामाजी. पाठीवर लात मारता मारता चेहऱ्यावर लात मारावाची काही गरज होती का? आज्या पोरीले तू न ओईओ मध्ये नेलास कसा? कसा म्हणजे हात धरून नेलो. ऐका ना भाऊ, माझ्या मित्रानं कसा नेलन हा विचारण्यापेक्षा आपल्या पोरीला विचारा ना तू कशी गेलीस म्हणून. म्हणजे जेवढा गण्या भाऊचा या कांडामध्ये हात आहे त्याच्यापेक्षा दुप्पट तुमच्या पोरीचाही असेल ना. अबे डेंग्या उड्यात गेला. मी काहीच नाही म्हणलो भाऊ, मार आला आमच्याले. इथे त्याला खोटी तळ्यात नेऊन फेका, मला काहीच नाही. डेंगू मेरे भाई बचाले यार. सरपंच साहेब पुरी पंचायत बसली आहे. आता ह्या कांडाचा काय फैसला सुनवाचा आहे, लवकर सुनवा. मले इन्साफ पाहिजे, इन्साफ. काय रे बाबू, शाळा शिकावाच्या वयात तू हे काम करून राहिलास का बे? सरपंच साहेब, आमच्या बांधीच्या धुऱ्याला तुम्ही डेंग्याच्या काकी सोबत का करत होताची? बाबा बे पप्पा जाऊ द्या ना. अय हळ ये तू, लमच्या पुरी नाक कटून ठेवलीस गावामध्ये तू ना. माझा जीना हराम झाला. कोणा बाई? तुझ्या बाई. लहानाचा मोठा तुला यासाठी केलो काय? लमचे माणूस सुखाने गावाच्या बाहेर नाही जाऊ सका. आपली पोरगी घरी चांगली सुखाने राहील त्याच्यासाठी मी धडपड करतो. आणि तू इकडे बाबू सोना करू करू आपले हातपाय रंगवून राहिलीस. बाबा तलवार नाही भेटली ते हे एके मानलो चालेल का? अरे बाप रे, तुझे मायबाप कुठे गेले बे? त्याला खबर नाही का आज त्याच्याच पोरासाठी पंचायत बसली म्हणून? माझा बाप आज मॅडम सोबत बिझी होता. तिकडं पुरी खानदानच तशी. गलती झाली ना बाबा, जाऊ द्या ना. म्हणलं होतं पप्पा ताईला मोबाईल नको घेऊन देवा. अजी वेळेवर इले पट्ट्याचा मार बसला असता ना तर लमची जागेवर राहिली असती. अबे ए लहानच्या, त्या बंदुकीच्या गोळ्या टाकू का बे तुला ढुंगणात? बे डेंग्या तू जास्त बोलूच नको. पंचायत फैसला करत आहे. गण्याले या गावचा सर्वात लपडेबाज पोरगा म्हणून पंचायत घोषित करत आहे. अन गण्या महिना 2 महिने आपल्या गावामध्ये दिसल नाही, आणि दिसला तर जागेत त्याचे हातपाय तोडून स्मशानभूमीमध्ये त्याला जिवंत जारल्या जाईल. माय गॉड, पंचायत आपला फैसला सुनावून पंचायत येथीस रद्द करत आहे. चल सविते. लमचा दुसऱ्याच्या गावी लपडा सापडला तर गाववाले लगन लावून देतात आणि आमचे गाववाले भौशीचे कुठला काळ्यातलं मारतात. आईव दाढ दुखत आहे भाऊ. मामाजीची लाट जोरात बसली वाटते.